तर ही साडी घेऊन 3-4 वर्ष होऊन गेले, पण बऱ्याच जणी आता याची लिंक मागतायत. Meeshoवरून घेतलेली ही साडी अगदी 500च्या आतमध्येच मला ही भेटलेली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. बाकी नेल आर्ट बाबतीत सांगायचं झालं तर इथे बघू शकता तुम्ही एक्सटेन्शन आणि ओरिजिनल नेलवरती केलेलं नेल आर्ट कुठलं चांगलं आहे तर. त्यानंतर आज माझा दिवस इतका बोरिंग गेला ना, जवळपास 2:45 झाले होते आणि आणखीनही मी जेवण केलं नव्हतं. तब्येत ठीक नव्हती, कामं पण तशीच राहिली होती. पटकन जेवण करून घेतलं, कामं आवरली आणि सायंकाळी आमचं ठरलं की जुन्या कॉलनीमध्ये जायचं तिळगुळ घेऊन. आणि संक्रांतीचा जो विडा असतो ना, तो आम्ही एकमेकींना देतो. सो ते राहिला होता द्यायचा. सो हे सगळे कामं होती आणि आम्ही साडी वेअर केलेली बघितली की राजवीचं असं इथे चालू असतं एक्साइटमेंट बाहेर जाण्याची. आणि प्रक्षिता सुद्धा तिच्या जुन्या फ्रेंडला भेटणार होती. म्हणजे विचारूच नका, इतनी खुशी इतनी खुशी. राजवीच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता किती धरून बसली मोठ्या माणसासारखं. तर आणि ह्या आमच्या जुन्या कॉलनीतल्या पाहुण्या, त्या पण बघा आम्हाला बघून किती खुश झालेल्या आहेत. तर त्यांना तर वाटतं की आम्ही रोज जरी आलो तर कंटाळणार नाहीत त्या. म्हणजे आम्ही ही कॉलनी सोडून का तिकडे राहायला गेलोत असं त्यांना बऱ्याच वेळेस वाटतं. म्हणजे एक प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असतं ना, तसं आहे आमच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी नाश्त्याला वगैरे विचारलं, पण आम्ही फक्त चहाच घेतला कारण की ॲटो ठरवून आलो होतो, जास्त वेळ थांबायला वेळ नव्हता. हळदी कुंकू लावलं आणि एकमेकीला विडा देऊन घेतला. आम्ही एकमेकीचा विडा उचललेला आहे. त्यानंतर प्रक्षिता तर बघा तिच्या फ्रेंड सोबत खेळण्यात इथं गुंग झालेली आहे. म्हणजे आमच्या ननंदबाईच्या मुली आहेत ह्या. सो त्यांच्या घरी आलो, तिथे पण चहा घेतला. त्यांनी नाश्त्याला विचारलं पण नको म्हणलं. तिथून लगेच निघालो आणि येता येता दुसरे कामं करायचे होते. दुसऱ्या दिवशीचे प्रक्षिताचे जे फोटोशूट करायचे ना, त्यासाठी बुके बनवून घ्यायचा होता. सो इथे अवेलेबल नव्हता म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेलो. इथे बरेच ऑप्शन मध्ये छान छान असे बुके होते. सो इथून ना आम्ही लगेच 5-10 मिनिटात बनवून घेतला त्यांच्याकडून. बाकीचे जे होते ते मोठ्या साईज मध्ये होते, आम्ही छोटावाला बनवून घेतला. तिथून मग लगेच घरी आलो. बाकीच्या दुसऱ्या पण गोष्टी आणायच्या होत्या, ते काय आणून झाल्या नाही. आणि आल्याच्या नंतर आता सगळ्यांना भूक लागली होती. प्रिया प्रक्षिताला इथे पॉपकॉर्न बनवून दिले. त्यांचा टीव्ही टाइम होता इथे. मी मात्र आता खूप बोर झाले होते, त्याच्यामुळे भाजी जी आहे बाहेरूनच ऑर्डर केली आणि चपात्या भाकरी घरी बनवल्या. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत